ईस्टर या शब्दामागे सैतानाने कोणत्या गुप्त गोष्टी या रहस्यमय अशा ठेवल्या आहेत की ज्याचा उलगडा मंडळांच्या सभासदांना होऊ देत नाही. लिंक तुम्हाला जे आहे याच्यावर मिळेल. अजून अभ्यास करण्याकरिता ज्या लिंक आहेत त्या खाली त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे. ओरिजिनल ऑफ ईस्टर जे काय आहे की त्याचा तो मुळातील ईस्टर याची लिंक तिथे खाली दिलेली आहे. जे आज आपण पाहणार आहोत त्याच्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळेल. अधिक जास्त माहिती त्यामध्ये जे काही की पाहायला मिळेल. सणवार म्हटलं की सर्वांना जे काही कंपल्सरी सुट्ट्या राहतात. ऑफिस विफिस शाळा बिळा किंवा जे काही सरकारी नियम सरकारी ज्या सर्वांना तिथं सुट्टी मिळते त्याचप्रमाणे ईस्टरचे जे काय की मूळ देखील जे काय की असिरियन धर्मातील उगम पावलेला हा जो भाग आहे की ज्याच्यामुळे ह्या सणाच्या दिवशी जे काय की सर्वांना ती काय सुट्टी देत होती. आणि हा शब्द प्राचीन असुरी माता देवी ईस्टार याच्या नावावरून आलेला आहे. मी सांगितलं जसं जुन्या माणसा व्यक्तींची जे नाव आहे ती व्यक्ती तीच ठेवली परंतु नाव बदली केले. तसंच आता देखील जे काय आहे की इथं ईस्टर जे म्हटला गेला जो शब्द आहे तो शब्द ह्या ज्या काय आहे की अशोरी साम्राज्यातल्या ज्या काय की जी देवी आहे ती मूळ देवी जरी ईस्टार म्हणून देवी आहे परंतु आम्हाला ते जे काय की पुढे पाहायला मिळत आहे की तीच देवी सेमिरामिस आहे. पुढे पाहायला मिळते तीच देवी आकाश राणी आहे. आता जे काय आहे की इथे आम्हाला पाहायला मिळतं की जे सेमिरामिस आणि इनन्या देखील म्हटले जाते त्या ह्याला ईस्टारला त्या राणीला ईस्टरच्या या रीतिरिवाजाने पुनरुत्थित तम्मूज बाल मुलगा जो अशूर पुनर्जन्म झालेला आहे. अर्थात तुम्ही ईस्टर शब्द बोलवते त्याचा अर्थ तम्मूजाला तुम्ही परत जिवंत केलेला आहे हे एक्सेप्ट करताय मान्य करत आहे. इथे मसीहाचा प्रश्न नाहीये. ईश्वर मसीहाचा तिथे सेक्शन नाहीये. ते मूळ ज्या आहेत मसीहाच्या आधीच्या साऱ्या गोष्टी जो तम्मूज बालाचा जो मुलगा आहे आशुरीचा वेगळा आहे की त्याद्वारे आशुरीचा जे काय की त्यामध्ये पुनर्जन्म झालेला आहे त्याचा सन्मान ते करतात. आणि तेही संपूर्ण जगामध्ये उगवता सूर्य म्हणून तो पूजला जातो. सूर्य तम्मूज उगवता सूर्य जो आहे त्याला ते पूजला जातो. आणि त्याचं घर आम्हाला पाहायला मिळतं की उगवत्या सूर्याचं घर तेच आहे. म्हणजे तिथं जिथून त्याचं स्थान जे काय की ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या तम्मूजाच्या किंवा जे काय की सूर्याच्या पूजेच्या त्या सगळ्या गोष्टी ह्या बाबेल ते त्याचं घर आहे. ईस्टरच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की सर्वोदयची सेवा सूर्यदेवची जे काय की सेवा कित्येक चर्च मध्ये होत असते. आणि पूर्वीला उगवत्या सूर्याला ते जे काय की तोंड समोरासमोर असं जे काय की तोंड ते समोर त्याच्या समोर ती उपासना करतात सूर्याच्या समोर. प्राचीन आसुरीमध्ये वापरल्याप्रमाणे किती जण जे काय की रंगीत अंडे आणि सशाची कथेचा ते वापर करतात. अंड रोमन कॅथलिकच्या घरी ईस्टरच्या दिवशी गेल्यावर तुम्हाला काय मिळेल? केक 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 कशाने बनवतात? हा तर माझा मित्र होता एक इथं आलेला होता विक्टर गोडे सेंट इग्निशनच्या सुद्धा. आणि नंतर शनिवाराच्या ह्याच्यामध्ये जे काय की त्या काही कामासाठी तो म्हटलं गायकवाड पार्कचे थोडे मला थोडा काय समस्या झालेल्या आहेत तिकडे सेमेट्रीच्या बाबतीत तुम्ही मला ते थोडं हे करा माहिती द्या आणि ते हे करा. वास्तविक त्यांनी त्यांच्या ओळखीच्या माणसाकडून इथं मोठे कंपनीवाला आहे त्यांनी त्या माणसाकडून अशा गोल अशा ज्या फरशा एकंदरीत जवळजवळ 300 फरशाचं त्याने एक डिमांड दिलं आणि ते दान म्हणून द्यायला तो व्यक्ती तयार होता.
अशा काय काय इथं आम्हाला इथं पाहायला मिळतात अशा गोल फरशा, आणि त्याच्यावरती काय की कोरून ते लिहितात फक्त नाव आणि जे असेल ते. आणि त्यांनी सांगितलं की आपण ते व्यक्ती आहे ती देते 300 फरशा आपल्याला, आणि ते आपण व्यवस्थित सगळं रांगेमध्ये गेलावं. म्हटलं फादर एक काम करा, याची सुरुवात तुम्ही तुमच्या रोमन कॅथलिक एरियामधून करा, काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो पहिला पहा. आणि जेव्हा त्यांनी त्यांच्या चर्चमध्ये सांगितलं, सगळ्या चर्चमध्ये त्यांचे जितके रोमन कॅथलिक त्या सर्वांमध्ये सांगितलं आहे तिकडे, परंतु जेव्हा ते काम करायला तिथं थांबले त्यावेळेस तिकडले ते बाकीच्या त्या कबरेच्या त्यांच्याच लोकांनी येऊन त्याची संगती भांडणं केले मारामाऱ्यापर्यंत. परंतु तिथे ते बोलत असताना मग ते जे काय की ग्रुप फ्रायडे होऊन गेला, आपला ह्याचा पुनरुत्थान संडे येऊन गेला, आणि पुनरुत्थान संडे गेल्यानंतर मग ते त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तिथं त्यांची हाऊस प्रेयर म्हणून त्यांच्या सगळ्या घरी प्रार्थना चालतात पुन्हा 40 दिवस सर्वांच्या घरी. तिथे काय की त्यांचं हे संपलं, पुनरुत्थान संडे संपला की सर्वांच्या घरी त्या फादरच्या भीती राहतात हाऊस प्रेयर म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की मी हाऊस प्रेयर ते कॅन्सल केली फक्त आपल्या डिस्कशनसाठी. आणि मग ते झाल्यानंतर मग त्यांनी केक दिला. म्हटलं फादर हे केक कशाला हो? अहो तुम्हाला माहिती नाही का तुमचा अभ्यास असेल ना, मराठी होते नगरशेच विक्टर गोडे म्हणून. म्हटलं आमच्या सणामध्ये ईस्टरच्या सणाला आमच्यामध्ये हा कंपल्सरी असतो केक. त्याच्यामध्ये काय असतं मुख्य अंड आणि ससाची जी कथा आहे ती त्यामध्ये एसुरियन परंपरेतील जे काय की पर्शियन लोकांच्या द्वारे जे काय की तारण करता जे काय की निनोस हा त्याचं ते हे नाव पर्शियन नाव निनोस हे नाव तम्मुजाला होतं. आणि जे काय की नंतर जे काय की मिथ्रेस जे काय की प्राचीन संस्कृत सह वसंत ऋतूमध्ये जे काय की पुत्ते पूजले जात होते त्यांची पूजा. जो आता वसंत ऋतूमध्ये आम्ही ह्या सर्व गोष्टी करते पाहते, जे फ्रूट फ्रायडे ते उपास सर्व वसंत ऋतूमध्ये जे काय की आता पानं गळून जातात, नवीन पानं वसंत ऋतूमध्ये ते येतात. ती कोण आहे वसंत ऋतूची, आणि ते त्यांच्या तो वसंत ऋतूला हे सण म्हणून ते साजरा करत होते. पूजा, झाडाची पूजा, तंबूजाची पूजा, आकाशवाणीची पूजा, ते सर्व. आणि ह्या सर्व जे काही ते पुढे पाहत असताना पौराणिक जे काय की तम्मुजाच्या गोष्टीसाठी इथं तो दाखवत आहे की तम्मूज हा जवळजवळ फक्त 40 वर्ष जगला. ही त्यांची नोंद आहे, आपली नाही, रोमन कॅथलिकची नोंद आहे. तो फक्त 40 वर्ष फक्त तो जगला. आणि पुढे जे काही आम्हाला इथं पाहायला मिळते की 40 वर्षाच्या नंतर जे काही की पुढं तम्मूज हा रानडुकराच्या द्वारे जे काही तो मारला गेला. काही तज्ञांचं मत आहे की जंगली अस्वलाच्या द्वारे मारला गेला. सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्या पहिल्या सेक्शन मध्ये बघितलं. काही तज्ञांचं मत आहे की तो जंगली अस्वलाच्या द्वारे मारला गेला, आणि काही तज्ञांचं मत आहे की तो रानडुकराच्या द्वारे इथं तो मारला गेलेला आहे. आणि उन्हाळ्याच्या जे काय आहे की संस्कृतीमध्ये उष्णतेच्या वेळी निसर्गाच्या मृत्यूचे प्रतीक आहे ते म्हणून आम्हाला इथं पाहायला मिळतं. आणि सिमिरामिस जे आहे तिला त्या काळामध्ये अजून दुसरं एक नाव इथं पाहायला मिळतं, इस्टार. यांनी त्याला जे काय की एक गुहा केलेली होती, जड जे काय की खडकामध्ये त्याला पुरलेलं होतं तम्मुजाला, जेणेकरून कोणीही जे काही तो खडक उचलू शकणार नाही. मसियाला कुठं ठेवलं होतं मेल्यानंतर? खडकाच्या आत गुहेत. अर्थात आमच्यापेक्षा हा जो सैतान, जो पंडित, पूर्वज्ञान देखील त्याला आहे सगळ्या अनेक गोष्टीचा, पुढील होणाऱ्या सर्व गोष्टी त्याला माहिती होत्या. आणि म्हणून त्यांनी या सर्व गोष्टी आधीच करून ठेवल्या त्याच्या लोकांच्या द्वारे. तम्मुजाची बॉडी जी आहे त्या खडकामध्ये ठेवलेली होती. आम्हाला पहिला माहिती की त्या ह्याची सिमिरामिस. आणि पुढे जे काय की इथं पाहायला मिळतं त्या सिमिरामिसच्या बाबतीत ते काही खडकात पुरले जेणेकरून ते खडक कोणी उचलू शकणार नाही. 3 दिवसानंतर ती आपल्या मुलाच्या जे काही कबरेकडे गेली. सिमिरामिस त्याच्या मुलाकडे तम्मुजाकडे गेली, परंतु जर खडक उठलेला होता तो काढला गेलेला होता, आणि कोणीही तारणहार शोधू शकला नाही त्याला. म्हणजे त्या तम्मूजचा दुसरा अर्थ आहे तारणहार.
येशुवाचा जसा अर्थ आहे तारणहार, मुक्ती देणारा हा तारणहार, तसाच तम्मूजाचा देखील अर्थ तारणहार. आणि तम्मूजाचं जे काही की इथं आम्हाला पाहायला मिळते, तो तारणहाराचा म्हणजे तम्मूजाचा शोध त्याला लागला नाही. या परंपरेतून आम्हाला जे काय की ईस्टर परंपरेतून जे काय की ईस्टर एक हंट मिळते, जिथे आम्ही जे काय की अंडे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, की जे निनोस तम्मूजाचे प्रजनन आणि जन्म आणि पुनर्जन्माचे प्रतीक असे आहे. अंड प्रत्येक वर्षी ईस्टर उत्सव दरम्यान प्राचीन आश्चर्य लोक 6 आठवड्यांचा ते उपवास म्हणजे लेंथ पाळीत होते. 6 आठवडे म्हटल्यावर किती झाले? 7 दिवसाचा 7 सकून 440 दिवस ना. 6 आठवड्यांचा 7 साधुनी 14 7 त्रिक 21 7 चौक 28. आपले सगळे कोणच नाहीये आज तर 44. आणि हे 44 मधले ते 4 रविवार काढा, झाले तुमचे. आले लेन तिथं रोमन कॅथलिकचे, कारण तिथं ते लिहितात की 4 रविवार सोडून, कारण तो सूर्याचे दिवस आहे. लेन तरी पाळत होते, ज्याचं रक्षण करता जे काही सेमारमीस जे काय की ईस्टरचा जे काय मुलगा जो तम्मूज होता, त्याच्या आईच्या जे काय की रडण्याचा सन्मान ते केले जात असेल. ईस्टर रविवारी त्याचे जे काय की नाट्यमय पुनरुत्थान झाले. शब्द वापरलेला आहे नाट्यमय. नाट्यमय याचा अर्थ कोणती तरी कोणाची तरी नक्कल ते करत आहे, केलेली आहे. की जी येशू मसीहाच्या बाबतीत ज्या घटना घडणार आहे त्याची नकल तिथं केली. तम्मूज हा शोक जे काही की विशेषतः बायबलमध्ये हेजकेल संदेशामध्ये त्याची नोंद केली गेलेली. हेजकेल आपण पाहिलेलं होतं, वाचन केलेलं होतं. हेजकेल 8 अध्याय 13 ते 15 वचनापर्यंत पाहायला मिळतं. ईश्वरमध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की ह्या सर्व ज्या गोष्टी मुख्य बेस घेते, कारण आपल्याला पुष्कळ वेळ लागणार, त्यापेक्षा शॉर्ट मध्ये घेतलेलं बरं आहे. सन्मान जो आहे आम्ही पाहतोय की 20 किंवा 21 मार्च जो आहे फेस्टिवल, अशोरी लोक आम्हाला पाहायला मिळतात की तो सण जो आहे तो जवळजवळ 19 जे काय की 20 किंवा 21 मार्चला जे काय की ते सण जे काही ते साजरा करत होते, तो दिवस घालत होते. ईस्टर आणि म्हणजे आजचा ईस्टर जो पहिल्या रविवारी पहिल्या चंद्र नंतर इंक्लुनॉइस नंतर साजरा केला जातो. अर्थात वसंत ऋतूच्या बद्दल जे काय की त्या जुन्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या पूजा अर्चा देखील आहेत. आणि त्या पूजा अर्चामध्ये हे कालची झालेली अजून एक पूजा, परवा झालेली एक पूजा, कशाचं प्रतीक होतं की थंडी संपली आता उन्हाळा, अर्थात त्याचे जे सूर्याचे दिवस ते चालू झाले. त्याचे सत्व यज्ञ होऊन त्याचा तो असतो. अशा प्रकारे जे काही सर्व ज्या गोष्टी ज्या काय की पुढे जे काही होत आल्या आणि त्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सूर्याच्या दिवशी सूर्य देवताचं जे काय देवताच्या वाढीचा उत्सव साजरा करण्यासाठी संघ म्हणजे तो ग्रुप किंवा मंडळी किंवा ते लोक संपूर्ण नेहमी रविवार ते जे काय की ते सण ते करीत होते. रविवारी ते सण ते करत होते. वास्तविक आता इथं आम्हाला पाहायला मिळते की ईस्टर जो शब्दाचा ईस्टार या आकाश राणीच्या नावावर तो आलेला जो शब्द आहे. कॅथलिक बायबलमध्ये जर आपण जे काय की बुवाखाचा 6व्या अध्यायामध्ये पाहिले तर आपल्याला स्पष्टी मिळेल की पूर्वी ख्रिश्चन
ओसेरियन प्रथा त्यांच्या दैवत असलेल्या जे राजे आणि राण्यांसमोर दिवे किंवा मेणबत्त्या पेटवण्याची ती प्रथा होती. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की अक्षरशः कोणत्याही कॅथलिक चर्चमध्ये जे काय की तो भाग पहिल्यांदा नव्हता, परंतु पुढे जे काय आहे की मेरी, येशू आणि विविध संतांच्या पुतळ्यामध्ये जे काय की आम्हाला तो पाहायला मिळतं की तिथं मेणबत्त्या जाळण्याची प्रथा तिथून ते चालू झाली. अशुरी जे काय की परधर्मीयातून जे मेणबत्त्या जाळण्याची प्रथा होती, कधी? ईस्टरला. आता इथं सेंट मेरी चर्च मध्ये बघा, त्यांचे जुने मेंबर असाल किंवा रोमन कॅथलिकचे लोक बघा तुम्ही, सकाळी प्रभात फेरी निघते, हातामध्ये जे काय आहे की मेणबत्ती असते आणि हातमध्ये मेणबत्ती पेटवलेली जे काय की ते मिरवणूक काढतात मेणबत्ती घेऊन. मेणबत्ती हातामध्ये घेऊन मिरवणूक करतात. त्याचा अर्थ चुकीचा पाहायला ते दाखवतात की जसा मेणबत्तीचा प्रकाश पडतो तसा मसीहाचा प्रकाश पडतो, पण ती प्रथा नाही. हे जे मेणबत्त्या घेऊन जे काय की पेटवणं ही जी प्रथा आहे ती अशुरी देवीच्या स्मरणात जे काय की त्यांचा जो उत्सव करत होते, सण साजरा करत होते, त्यावेळी त्या मेणबत्त्या पेटवणं आणि मेणबत्त्याचा आरस करणं, अनेक ठिकाणी मेणबत्त्या अशा सगळीकडे लावणं, ही जी काय की ती प्रथा त्यांच्याकडे होती अशुरी साम्राज्यामध्ये गुधर्म्यांच्या. ती पुढे रोमकडे आली आणि पुढे रोमकडे आम्हाला पाहायला मिळतं की इथं तो लिहितो लेखक कुठे जो सापडतो त्यांच्या ज्याच्या समोर ऑस्ट्रेलियन परंपरेप्रमाणे मेणबत्त्या पेटलेल्या आहेत, त्या प्रथेत कोणतेही ख्रिश्चन किंवा ज्यू हे मूळ नाही. अर्थात पवित्र शास्त्र तो दाखवते की पवित्र शास्त्रामध्ये अशा मेणबत्त्या लावण्याची प्रथा इस्रायल लोकांमध्ये आणि ओरिजिनल ख्रिश्चन लोकांमध्ये ही प्रथा नाही. तुम्ही त्या येशुवाच्या पुढे त्यांच्या इस्टरमध्ये त्या तंबूच्या पुढे बी लावतात मेणबत्त्या, किंवा येशुवा पुढे लावतात. घरामध्ये फोटो बिटो राहतात तिथे बी मेणबत्त्या लावतात. अजून कुठे लावतात मेणबत्त्या प्रामुख्याने? डेड बॉडीला. अरे एकत्र ठेव, एक नको लावू, एकत्र ठेव. का ते विजते? अरे ते विजून बी गेलं, आता त्याला काय फायदा पेटून? आम्ही मजा बघत असतो या सर्व पाहत जरी असलो तरी ऑब्झर्व आणि जे काय की शिक्षणाचा जो भाग आहे त्या आम्ही त्या माध्यमातून देखील करत असतो. एकत्र ठेव, एकत्र ते विजते सर्व. आता विजलं तेव्हा आता काय हे करायचे अजून? तिथे देखील मेणबत्त्या जे आहे ते आम्हाला पाहायला मिळतात. त्या कबऱ्यावर लावण्याची प्रथा तिथे आहे अनेक प्रकारे, जे काही त्या तंबूच्या स्मरणासारखंच. पुढे पाहायला मिळतं की ईस्टर संडेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जे कॅथलिक नवीन जे काय की आगीचा आशीर्वाद आपण काय बनतो, ज्यातून इतक्या मेणबत्त्या पेटवल्या जातात हे स्पष्ट नाही की त्याचं उगमस्थान आसुरीच्या अग्नी देवताच्या आणि सूर्यामधून आहे. त्याचं प्रतीक एक ज्वलंत हृदय असं आणि ज्याची अपथ्या बाल किंवा तमूज आहे. आता त्या सर्व ज्या परंपरा ज्या आम्हाला पाहायला मिळतात त्या सर्व विधर्म्यामधून जे आलेला जो आहे तो ईस्टर या शब्दाच्या माध्यमातून जो काही तिथे आलेला तो पाहायला मिळतो. आणि पुढे आम्ही पाहतो की या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला जर ओरिजिनल शब्द बोलायचा असेल तर हिब्रू शब्द जो आहे तो पिसाहा. पिसाहा याला सर्वात मुख्य जे त्याचं मराठीत किंवा प्रत्येक भाषेमध्ये जे नाव जे आलेलं असतं ते वलांडण. पिसाहा हा हिब्रू शब्द आहे आणि म्हणून तो लेखक इथं लिहिते की पिसाहाचे सर्वसामान्यपणे वलांडण हे भाषांतर केले जाते आणि पवित्र शास्त्रामध्ये 29 वेळा हा शब्द नवीन करारामध्ये आढळतो. वलांडण सण किंवा पिसा हा जो शब्द आहे 29 वेळा आढळतो. वलांडणाचा तो मसीहा कोण होता? कोकरा होता. येशू मसीहा जो आहे तो वलांडणाचा कोकरा होता आणि म्हणून तो मारला जाणं नेमाप्रमाणे
आगाऊ जे काय की योजनेनुसार तो मारला जाणं, हे वधस्तंभावर ते मारला जाणं हे भाकीतच होतं की जेणेकरून त्याच्या मरणाच्या द्वारे मानवाला तारणाचं द्वार उघडवावं. आणि पुढे आम्ही पाहतो की हा शब्द तो आढळतो. या एका प्रसंगी त्याचे ईस्टर म्हणून भाषांतर केले जाते. तर इथे ओरिजिनल शब्द सोडून दुसरा शब्द इथं जो वापरला गेलाय ईस्टर म्हणून जे काही त्याचं भाषांतर केलं जातं. आज ईस्टर हा पुनरुत्थानाच्या दिवसासाठी सर्वात सामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे. ख्रिस्ती लोकांनी किंवा धर्मगुरू वर्गाने ईस्टर आणि पुनरुत्थानाचं हे जे दोन्ही नावं हे सगळे भेसळ करून टाकले. ईस्टर म्हटलं तर की जी आकाश आणि जी सिमिरामिस आहे तिचं ते स्वरूप आहे आषाढी ईस्टर. दुसरी गोष्ट आम्हाला इथं पाहायला मिळते केली त्याची आजचा ईस्टर हा पुनरुत्थानाच्या जे काही दिवसासाठी सर्वसामान्य जे काही वापरला शब्द आहे. परंतु शिष्याने हा शब्द ओळखला, अर्थात शिष्याना हे ज्ञान मिळाल्यामुळे असल्यामुळे त्यांनी ख्रिस्ताच्या जे काय आहे की तो पुनरुत्थानाच्या दिवसाला ईस्टर शब्द वापरला नाही. पुनरुत्थान जे आहे त्या पुनरुत्थानाच्या जागेवर ईस्टर हा शब्द जे काही त्यांनी वापरलेला नाही. का? कारण त्याला त्या नावाची जाणीव होती शिष्यांना. अशा प्रकारे ईस्टर या शब्दाच्या बाबतीत जे काही सैतानाचं जे काही रहस्य आणि गुज जे आहे याचा इतिहास लेखी पुराव्यामध्ये आपल्याला जे काही पाहायला मिळतो. वेबसाईट देखील त्याची दाखवली गेलेली आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून देखील जे काही तुम्ही त्यातून अजून चांगल्या प्रकारे अधिक प्रमाणात माहिती काढू शकता. पवित्र शास्त्रामध्ये येशू मसीहाच्या मरणातून परत उठण्याला पुनरुत्थान हा मूळ शब्द आहे. तर तम्मूज व सूर्याच्या पूजा करणाऱ्यांचा ईस्टर हा शब्द आहे. इथं येशू मसीहाच्या पुनरुत्थानाचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. ईस्टर या शब्दाला पुनरुत्थानाचा येशू मसीहाच्या पुनरुत्थानाचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. कारण ईस्टर हा शब्द सिमेरामिस म्हणजे ते आकाश राणी तिचं जे अशुरी त्याच्यामध्ये असलेलं तिचे प्रतिरूप ईस्टर ते तिचं स्वरूप असल्यामुळं ते मसीहाच्या बरोबर त्याची बराबरी कोणी करू शकत नाही. वस्तुस्थितीमध्ये तो उठला आहे मसीहा. वस्तुस्थितीमध्ये तम्मूज हा उठला नाही कारण तो सापडला नाही म्हणून तिथे लिहिलेलं आहे. ज्या खडकाच्या गुहेमध्ये त्याला तम्मूजाला ठेवलं होतं तो तिथे सापडला नाही कोणाला परत. परंतु जे काय की त्यासाठीच आकाशवाणीने जे काय की तम्मूज हा आम्हाला प्रतिदिवशी तो जे काय की तो भेटायला येतो. म्हणजे काय की ते सूर्याची उपासना त्या दिवसापासून त्यांनी चालू केली. सूर्याच्या माध्यमातून तम्मूज आम्हाला जे काय की तो दर्शन देतो. ही प्रथा तिथून जे काय की त्या काळापासून म्हणजे इसवी सणापूर्वी ख्रिस्तापूर्वी 4 ते 5,000 वर्ष 6,000 पासून ती प्रथा जी काय की आजपर्यंत तशी चालेल. फक्त इथं बदली झालेली पाहायला मिळतात. आणि इथं जे काय की पुढे आम्ही पाहतो की या दोघांमध्ये शब्दांमध्ये फरक आहे. इथं येशू मसीहाच्या पुनरुत्थानाचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. आणि ईस्टर हे नाव घेऊन दुसऱ्याला बधाई देऊन त्यांच्या मूर्तीपूजेमध्ये सहभागिता काय होऊ देऊ नका, कळू नका कोणाला. हॅपी ईस्टर मेसेज येतात ना पटापट. हॅपी ईस्टर, हॅपी ईस्टर, भेटल्यानंतर हातात हात देऊन हॅपी ईस्टर, हॅपी ईस्टर. आकाशवाणी काय होती आमची देवी, तिथं मूर्ती आहे, तिथं सैतानाचं जे काही हस्तक आहे. जग भ्रष्ट करून टाकले त्या मूर्ती पूजेच्या द्वारे ते आकाशवाणीने आणि तम्मूज आणि त्या ह्याने सैतानाने आणि त्या निम्रोदाने. इंग्लिश शब्द नाही ईस्टर. ईस्टर आकाश राणीच्या आशोरी शब्दातली जी देवी दाखवली आशोऱ्यांची तिचं नाव जे ईस्टर, त्या ईस्टरच्या मधून जे काही की आम्हाला पाहायला मिळतात की पुढे रोमन कॅथलिकच्या मधून जे काही की पुढे ती प्रथा पुढे चालत आल्यामुळं त्यांनी ईस्टर केलं. पळवाट ईस्ट स्टार
ईस्ट म्हणजे पूर्व आणि स्टार तारा, पूर्वेकडला तारा. आता हा प्रश्न मग मला विचारावा लागतो की जर हा पूर्वेकडला तारा हा नेमका कोणता आहे? सूर्य उगवण्याच्या आधी देखील एक प्रभावी आणि फार तेजस्वी तारा असतो, त्याला शुक्र तारा म्हटलं जातं. सूर्य उगवण्याच्या आधी देखील एक तारा असतो, उगवतो चांगला, जे काय की फार ठळक आणि फार स्पष्ट असतो तो उजेड. समुद्रामधून जितके प्रवास करणारे जे जहाज आहे ते नेव्ही त्याचे जे काही की कॅप्टन येते हे त्या होका यंत्राच्या आधी आम्हाला पाहायला मिळतात की त्या ताऱ्याप्रमाणे त्या शुक्र ताऱ्याच्या दिशेने ते जे काय की तो फक्त पूर्व दिशेला निघतो, बाकी दिशेला निघत नाही. जुन्या काळातले बिगर यंत्र असलेले सर्व जहाज आहे आम्हाला पाहायला मिळतात, त्यांचे खलाशी आणि त्यांचे कॅप्टन लोक जे आहे त्या ताऱ्याच्या दिशेने कोणत्या दिशेला आम्ही बरोबर चाललो की नाही हे ते माहिती करून घेत होते त्या शुक्र ताऱ्याच्या माध्यमातून, सूर्याच्या माध्यमातून नाही. मार्गदर्शक तो तारा म्हणून जे काही तिथे तो पाहायला मिळतो त्यांचा खलाशांचा, पूर्वेकडले तारा. आणि म्हणून मग सांगितलंय की पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ह्या पवित्र शास्त्रामध्ये फार सखोल अभ्यासाचे शिक्षण आहे, डीप स्टडीचे सखोल अभ्यासाचं शिक्षण आहे. पूर्व दिशा आणि उत्तर दिशा. पूर्व दिशेपासून त्याचा सूर्य उगवतो म्हणून जे काही सांगितलं जातं, आणि त्यांनी पृथ्वीच फिरवली नसती किंवा सूर्याला फिरवलं नसतं, दोघांपैकी कोणतं वेग घ्या, पृथ्वी फिरवली नसते तर ते पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा काय कळालीच नसते. कारण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा जिथून उगवतो ती पूर्व दिशा पकडतात, आणि जिथं सूर्य अस्तित्व होतो किंवा संपतो, जे काही की संध्याकाळ होती तो तिथं अस्तित्व संपतो तेव्हा ती पश्चिम दिशा पकडतात. आणि जर ते फिरलीच नसती तर कुठून कळाली असते दिशा? आता पृथ्वी फिरती का सूर्य फिरतो हा देखील मोठा प्रश्न आहे. 19वा स्तोत्र. सूर्यासाठी त्याने आकाशात मंडप घातलाय, क्षय ग्रहातून वरासारखा तो बाहेर पडतो आणि आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. एका दिशेकडून दुसऱ्या दिशेपर्यंत तो भ्रमण करत जातो. कोण? सूर्य. मग कोण फिरत आहे? म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी इतक्या सखोल अभ्यासाच्या आहेत की ज्याच्यामुळे अनेक उपप्रश्न देखील जे काही उपस्थित होतात. पूर्व दिशेकडून जे काही आम्हाला पाहायला मिळतं की सूर्य उगवत असल्यामुळे पूर्वेकडला जो भाग त्याला जे काही तो पाहायला जातो, पूर्वेकडला जो तारा आहे म्हणून जे काही की तो आम्हाला पाहायला मिळतो. सूर्य म्हणून जे काही की ते लोक ग्राह्य धरत होते, तम्मुजाचं प्रतीक म्हणून सूर्य. आता इथे जे काही आम्ही पाहतोय ईस्टर हे नाव जे काय की दुसऱ्या देऊन बधाई देणं, त्यांच्या मूर्तीपूजनामध्ये सहभागिता स्वतः होऊ देऊ नये, व दुसऱ्यालाही फसवून जे काय की फसवेगिरी करू नये, त्यांनाही बोलून फायदा नाही. हॅपी ईस्टर. आम्ही जर बोलतो हॅपी ईस्टर त्याचा अर्थ की आम्ही देखील त्या मूर्तीपूजेला सहभागिता आमची त्यामध्ये आम्ही केलेली. 12 प्रेषितांची निवडानंतर पुढील जे काय की जे शिष्य होणार आहे त्या सर्वांना वचनानुसार शिष्य होण्याकरिता एक अट आणि शर्त ठेवण्यात आलेली होती की मसीहाच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार झालं पाहिजे. प्रेषितांची कृत्य पहिला त्या 12 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की मसीहाच्या पुनरुत्थानाचे शब्द आले. पुनरुत्थानाचे जो शब्द नाही आलाय की मसीहाच्या ईस्टरचे, कारण त्या लेखकाला माहिती, पवित्र आत्म्याला माहिती की ती देवी आहे, त्या देवीचा त्या तो शब्द आलेला आहे इथं ईस्टरचा. तम्मुजाच्या आईचा तो शब्द आला तिथं. असं जे काय की या सर्व गोष्टी ज्या काय की आम्ही त्या गोष्टी करू नये, आणि मसीहाचे साक्षीदार म्हणून त्याने आम्हाला जे काय की त्याने पाठवलेलं आहे. शिष्य जर आम्ही होत आहेत तर आमच्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने जे काय की ही अट आणि शर्त ठेवलेली की मसीहाच्या पुनरुत्थानाचे आम्हाला साक्षीदार झालं पाहिजे. आम्ही साक्ष दिली पाहिजे. सर्व साक्षीपेक्षा सर्वात श्रेष्ठ महत्वाची साक्ष की येशू मसीह हा जिवंत झाला, त्याची साक्ष. या आजच्या सभेमध्ये आपण अनेक जे काही सैतानाच्या रहस्यमय गोष्टी पाहिल्या.
त्याने मानवाला कशा प्रकारे मूर्ती पूजा करण्यास फसवून भुलवलेले आहे. हा शब्द इथं आढळतो आम्हाला थियोतेरा मंडळीमध्ये. माझ्या लोकांना जे काही फसवून भुलवलेलं आहे आणि मंडळामध्ये सैतानाच्या जे काही कशावर कोणत्या प्रकारे विपरीत जे काही गोष्टी आणून मंडळांना त्याने जे काही की अज्ञानामध्ये ठेवून नाश तो करत आहे हे देखील पाहायला मिळते. या सर्व रहस्यमय गुज सैतानाने ते गुप्त ठेवलेले होते, परंतु त्या अधुनाई ईश्वर मसीहाच्या समोर त्या सर्व काही गोष्टी गुप्त ठेवू शकत नाही. इथं ह्याच्यामध्ये शेवट आम्हाला इथं तो सांगत आहे, दुसऱ्या अध्यायातल्या त्या थियोतेरा मंडळीकडे लक्ष केंद्रित करूया. शेवट तो सांगत आहे 25 वचन 25, 26, 27, 29 पर्यंत. तर आपण जे तुम्हाजवळ आहे ते मी येईपर्यंत तुम्ही घट्ट धरून राहा. अर्थात तो विश्वास, माझ्यावरील विश्वास तो जो आहे तो घट्ट धरून राहा. आणि जो जिंकतो व शेवटपर्यंत माझे काम करीत राहतो त्याला मी राष्ट्रावरचा अधिकार देईन. आणि जसे जसं मलाही बापापासून अधिकार मिळाला तसा तोही मातीचे भांडे फोडून टाकेल, त्यास लोहदंडाने त्याच्यावर अधिकार करेन. आणि मी त्याला पहाटेचा तारा देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. पहाटेचा तारा देईन. रवी दिन का शुक्र दिन, मार्गदर्शक दिन, खलास मार्गदर्शक, प्रवास यांचा मार्गदर्शक दिन का देव म्हणून पूजा करणारा तो सूर्य देईल. जो मार्गदर्शक आहे तो देईल. मसीहा हा जो काय की तो मार्ग आहे जीवनाचा, तो जीवनाचा मार्ग तो देईल. मी त्याला पहाटेचा तारा देईल. आणि तारा दिन म्हटल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की प्रकटीकरणाच्या शेवटी देखील जे काय की तिथं तो शब्द आलेला पाहायला मिळतो. पहाटेचा तारा जो आहे तो शब्द 22 अध्याय 16 वचन. ज्यांना मिळेल त्यांनी वाचा फटाफट. आणि 2 पेत्र 1 अध्याय 19 वचन. या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देऊ करिता मी येशूने आपल्या दूतास मंडळांकरिता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही. मी पहाटेचा यशस्वी तारा आहे. मी पहाटेचा तारा देखील. 19 2 पेत्र 1 अध्याय 19. पहिला अध्याय 19. हा, 2 पेत्र 1 अध्याय 19. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टांचे वचन आम्हाजवळ आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजेडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. त्याच्या द्वितीय आगमनाचा तो पहाटेचा तारा येईपर्यंत, मसीहाचं द्वितीय आगमन होईपर्यंत तुम्ही त्या जे काय की प्रकाशित असं राहा त्याच्या प्रकाशामध्ये. आणि म्हणून जे काही ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहत असताना जो विजय मिळतो त्याला मी सर्व काही गोष्टी तो देईल. परंतु ही बाब तो पुढे दाखवते की ज्याला कान आहे त्याने ऐकायचं. अर्थात ज्याला समज आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्याला विचार करण्याची बुद्धी आहे, जो विचारपूर्वक अभ्यास करत असतो त्याने ते ऐकावं. जो विचार करत नाही, जो अभ्यास करत नाही, जो ज्ञान प्राप्तीसाठी झटत नाही त्यांच्यासाठी नाही. म्हणून आत्मा हे काय, ज्याला काय म्हणतो, मंडळाला काय म्हणतो ते तो ऐको. ज्या मंडळाला कान आहे आध्यात्मिकतेचे त्याने ते ऐकावं. आणि म्हणून हा भाग आपण इथंच थांबूया. आणि शेवटी आम्ही पाहतो की यावे अधुनाई एलोहिम बाबाची इच्छा प्रकट केली त्याने. आणि येशू मसीहाचे ज्ञान व कृपा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आलेल्या सर्व सहितांनी अडखळणं दूर करून त्याचा सत्यतेतील वचनाचं ज्ञान आपल्या समोर सादर केले. त्याबद्दल आम्ही त्या यावे एलोहिम बाबाचे उपकार मानतो, त्याची स्तुती करतो.